सभापती महोदय, सर्वप्रथम मी भाई जगतापांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे शंभूराजे वगैरे म्हणत होते की भाई जगताप प्रताप सरनाईकांचे फार जुने मित्र आहेत म्हणून ते त्यांची तारीफ करतायत वगैरे, परंतु मला असं वाटतं की एसटी महामंडळामध्ये कामगार चळवळीमध्ये काम त्यांनी केलेलं असल्या कारणाने कदाचित त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असेल। परंतु मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा असताना सुद्धा एसटी महामंडळावर त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे। किंबहुना गेल्याच महिन्यामध्ये आपल्या कामगारांचे काही पैसे थकले होते, माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून ते पैसे सुद्धा रिलीज केले। त्यामुळे एसटी कामगारांना आमचं शासन वाऱ्यावर काही सोडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुसरा प्रश्न तुम्ही या ठिकाणी सांगितला की आपण एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवतोय, निश्चितपणे वाढवतोय। जे 22 कोटी रुपये महिन्याला येत होते आता 250 कोटी रुपये ऑलरेडी आलेले आहेत। दुसरं असं महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो आणि ही वस्तुस्थिती आहे, आजपर्यंत एसटी महामंडळाला 3300 कोटी रुपयाचं डिझेल आपण दर वर्षाला खरेदी करतो इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या कंपन्यांकडनं। मी एसटी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर ताबडतोब त्यांच्याबरोबर बैठक घेतली। 2 रुपये 70 पैसे जी सूट आपल्याला देत होते त्यांनी 30 पैसे वाढवले, म्हणजे 3 रुपयाची सूट केली। परंतु 31 डिसेंबर 2025ला त्यांची निविदा प्रक्रिया ही संपुष्टात आली होती। माझ्यावर अनेक ठिकाणावरनं प्रेशर आलं की नाही आता निविदा प्रक्रिया करू नका, त्यांनी 3 रुपये तुम्हाला सूट दिली आहे। ही गोष्ट सुद्धा अभिमानानं सांगतो, 30 पैशामध्ये जवळजवळ आपले 30 ते 32 कोटी रुपये वाचले। परंतु आता त्याच कंपन्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, हरियाणा ह्या राज्यांना मात्र 4 रुपये 50 पैसे, 4 रुपये 70 पैसे किंवा 5.5 रुपयापर्यंतची सूट देत होते। मी निविदा प्रक्रिया राबवली आणि मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की त्या निविदा प्रक्रियेमध्ये काही लोकांनी जे आमच्याशी चर्चा केली 5 ते 5.5 रुपये आपल्याला सूट अपेक्षित आहे, म्हणजे राज्य शासनाचं 200 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी उत्पन्नाचा स्रोत हा वाढणार आहे। म्हणजे जेवढं ह्या एसटी महामंडळाच्या तूट आता जी आपली आहे ती भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त सुविधा आपल्या लोकांना कशा देता येईल। तुमचा जो प्रश्न स्पेसिफिक होता की पूर्वी मला असं सांगितलं होतं की आपण 5 ते 10 डेपो घेऊ, परंतु मी 271 डेपो घेतले। त्या 271 डेपोच्या निविदा प्रक्रिया ह्या अंतिम टप्प्यात आहे, किंबहुना ते पब्लिश केलेलं आहे। फक्त काही जे ध्येय आणि धोरणं आपण जे ठरलेली आहेत त्याला मान्यता राज्य शासनाची मिळायची असल्या कारणानं ती अंतिम टप्प्यात आलेली नाही। परंतु 2 महिन्यामध्ये 271 डेपो आणि तेही पॅकेज, म्हणजे एक जर चांगला डेपो असेल तर त्याला पॅरलल 2 ग्रामीण आणि तालुका पातळीवरचे डेपो असे 3 डेपोचे पॅकेजेस आपण करतोय। चांगल्या प्रकारे प्रीबिडला सुद्धा आपल्याला लोक त्या ठिकाणी आलेले चांगले म्हणजे नेरडको सारख्या संस्था किंवा MCHI सारख्या संस्था त्यामध्ये उतरलेल्या आहेत, चांगला प्रतिसाद त्याला मिळतो। आणि निश्चितपणे जसं मी तुम्हाला सांगितलं आधी की बस पोर्ट आपल्याला निर्माण करायचे, महाराष्ट्राचे बस पोर्ट पुढल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे झालेले तुम्हाला आढळतील।